तर गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचा ट्रॅव्हल स्टोरीमध्ये. आज आम्ही थांबलेलो ताबोमध्ये आणि ताबोवरनं फक्त 9 किलोमीटरवर हा काकांचं घर होतं इथे. आणि आता निघत आहे आपण काजासाठी. त्या अगोदर आपण काजामध्ये आपल्याला जे जे मोनेस्ट्री आहे, धनकर मोनेस्ट्री वगैरे ते एक्सप्लोअर करणार आहे आज. आणि तुम्हाला ट्रॅव्हल स्टोरीचा व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आता आपण हा काकांचा हॉलचा एरिया आहे. इथे काय म्याऊ म्याऊ छोटीशी. आणि इकडे आपला होत आहे चाय. हा बघा, स्पीति में भी आगे खुद से खुद चाय बना रही. हे काकांचं किचन आहे. कप्स वगैरे हे थंडीच्या विंटरमधला हीटर आहे. आणि कप्स वगैरे बघा, कप वगैरे. ये अपना चाय रेडी हो गया. In the still of the night, gazing up at the sky, when the stars began to fade, dimming lanterns in our eyes, thought there was nothing to find. I stopped searching for a reason, just let the world embrace us. In the silence we are one. चलो गाईज, आता आपण निघत आहे इथनं धनकर मोनेस्ट्रीसाठी. खूप छान होतं इथे राहायला वगैरे, राहण्याची सोय चांगली होती. तुम्हाला जर ताबोमध्ये राहायचं असेल, ताबोमध्ये खूप रूम महाग आहेत. त्याच्यापेक्षा तुम्ही इथे येऊ शकता. एक होमस्टे, प्रॉपर होमस्टेचा तुम्हाला फील येईल इथे. ताबोमध्ये होमस्टे लिहिले आहेत पण त्याच्या नावावर हॉटेल आहेत ते. तर तुम्हाला खरंच होमस्टेचा प्रॉपरली फील घ्यायचा असेल तर नक्की इथे या. मी नंबर टाकतो यांचा डिस्क्रिप्शनमध्ये. जर कोणी येत असेल कॉल लावा, बिंदास या. आणि मस्त ट्रीट करतात एकदम. म्हणजे तुम्ही बोला अरे एवढी धावपळ करत होतो ना आमच्यासाठी, सामान पण नव्हते उचलून देत, हे नव्हते. आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये रूम दिले आम्हाला आणि भारी वाटलं. आता आपल्याला थोडासा खराब रस्ता आहे आणि इथे नेटवर्क नाही. ब्लॉग काय अपलोड झाला नाही कालचा. आता जिथे नेटवर्क भेटेल तिथे आपण अपलोडला लावूया. एकच वांदा होतो, हाच वांदे होता तिकडे आल्यावर नेटवर्कचे. समोरचे व्ह्यू बघा काय भारी वाटतात. सुपर सुपर. रस्ता तर पूर्ण ऑफरोड आहे आणि बाजूला रिव्हर. व्ह्यू एक नंबर. हाले इकडे आल्यावर सर्व नजारेच भारी बघायला भेटतात. पण आपल्याला काजाला जाण्यासाठी एवढा खराब रस्ता लागेल वाटलं नव्हतं. सकाळी काल पण आपण ऑफ रोडिंग केली, आज पण ऑफ रोडिंग. तरी ठीकठाक आहे. हा बघा रिव्हरचा व्ह्यू काय भारी वाटतोय. मी ट्रक आलाय, त्यांना अगोदर जाऊन देऊया. जागा थांबायला पण चांगली भेटली. आणि अजून एक आले आहे तो आपण पुढे जाऊन थांबूया. आर्मीवाले प्रत्येक आपल्या कोपऱ्यात आहेत इंडियाच्या, आपल्या रक्षणासाठी. हे बघा हे आहेत म्हणून आपण बिंदास इकडे कुठे पण फिरू शकतोय. रस्ता बघून गाड्या वरती चढत होत्या, मला वाटलं वरती चढण आहे, पण आपल्याला वरती नाही चढायचा. सरळ स्टेट टू स्टेट रस्ता आहे. डोंगर बघा ना, प्रत्येक कलरचे डोंगर आहेत. लाल, नीले, काले,
सर्व खाल्लं रे त्या डोंगरांना. शेली शेली बकरी बा. काय लांब मनुष्य बांधल्यात. कोण आया था. मोनेस्ट्री इथनं दिसतंय. आपण आता वरती जात आहे आणि आपल्यासोबत कालचा रायडर पण जॉईन झाला आहे. दादा पुढे. हा बघा रायडर कालचा तो पुढे निघालेला. हा बघा अपने से फिर से जॉईन हो गया है. आता 4 बाईक बघा आपल्या. टोटल 4 बाईक या रस्त्याला चालल्यात. एक एक्सपल 3 बुलेट. हा नजारा बघा. समोरचा व्ह्यू बघा काय एक नंबर आहे. स्नो आहे आणि आपल्या बाईक चालल्यात पहाडो पे. धनकर मोनेस्ट्रीचा व्ह्यू इथना. काय बांधली आहे ती उंचावर. धनकर मोनेस्ट्रीच्या जवळपास पोचलोय. हे बघा इतना क्लिअर व्ह्यू दिसतोय धनकर मोनेस्ट्रीचा. पण रस्ता पूर्ण असाच आहे इथे वरती येण्यासाठी. धनकर विलेज दाखवतोय. हा बघा हा इथनं व्ह्यू दिसतोय धनकर विलेज. काय भारी आणि काय बनवलं असेल. एक नंबर बनवलंय म्हणजे. आता हा रोड जातोय आपला काजासाठी आणि खालनं जातोय तो रोड ओल्ड धनकर मोनेस्ट्री म्हणून आहे. तो तिकडे जातोय. हां तिथं कागद दाखवलेला ना ओल्ड धनकर मोनेस्ट्री. असा फिरून वरती जाईल तो टोकावर दिसतोय तिथे. काजासाठी 2 किलोमीटरपर्यंत थोडासा ऑफ रोड आहे बोलले. त्याच्यानंतर चांगला आहे आणि जो खाली जातो खालून ती ओल्ड धनकर मोनेस्ट्री.
हा बघा रस्ता. हा आता नवीन केला आहे वाटतं, अगोदर रिटर्न जायला लागायचं. अल्ला डेंजरवाला रस्ता आहे रे. नक्की इथनं आहे का मागणं आहे? हे बघा खतरनाकवाली ऑफ रोडिंग आणि खतरनाकवाला रस्ता. कहाँ से जा रहे? अरे भाई रास्ता नहीं है. तर गाडी जरा डेंजर आहे म्हणून एकमेकाला मदत करायला यावंच लागतं. आने दो, ऐसा पीछे मारो, जाने दो. ये ब्रेक है ना? हाँ अभी मारो आपके तरफ. होगा चलो. ग्रुपने असल्यावर हा एक फायदा असतो. दम लागला. चला मी बोललो असा काय रस्ता आहे. तो चढला ना तेव्हा डेंजर रोड. माझी तर हिंमतच नाही झाली टाकायची. हा इथनं आपल्याला राईट मारायचा होता. काही बोलतात पण आम्हाला थोडासा कन्फ्युजन आहे. तर विचार करतोय का परत खाली उतरून आपण काजाच्या रोडने जाऊ. जुना रस्ता हा बहुतेक नवीन झाला असेल, पण अजून या रस्त्यावर काही गाडी तर दिसत नाही. आणि मॅप उलटा दाखवतोय, परत रिवर्स दाखवतोय. तर चला आपण हां खाली उतरून परत जाऊया. क्या भाई पीछे से जाना है ना? वापसी चलते. तो रस्ता बघा काय डेंजर होता, पण तो होता मोनेस्ट्रीला जायचा वरती ॲक्च्युली. पण तो रस्ता जाम डेंजर होता. तर गाईज परत डिसिजन चेंज. आता आम्हाला एक कारवाला भेटला. त्याला विचारलं, HP नंबर प्लेट होता, हिमाचलचाच होता, इकडचा लोकल. तो बोलला आहे रस्ता इथनं जातोय, फक्त असाच रस्ता आहे ऑफ रोड टाईप. तर मग इथनंच जाऊया. असं असेल तर चालेल, फक्त वॉटर क्रॉसिंग एकदम खराब डेंजरवाले रस्ते नको. हे बघा रस्ते. म्हणून जर तुम्हाला जर थोडासा डाऊट वाटला तर विचारा. नाही जर कोण नसेल तर जो आपल्याला रूट माहीत आहे त्या रूटने जायचं. आपला आणि चांगला असा रस्ता लागलाय. हा बघा डायरेक्ट काजा जाण्यासाठी. आणि उतरण संपली. आता सरळ आपल्याला रस्ता आहे. काय रस्ते आहेत, मजा आली गाडी चालवायला. ॲडव्हेंचर. पण कोणीही लोकल इथे बाईक चालू शकत नाही. कोणीही लोकल इथे राईड करू शकत नाही. ज्याला राईडचा चांगला एक्सपिरियन्स असेल तो जिथे राईडला यावा. नाहीतर अगोदर आपल्या महाराष्ट्रामध्ये छोटे मोठे जे आहेत महाबलेश्वर वगैरे, अगोदर तिथे जा, प्रॅक्टिस करा, त्याच्यानंतर इकडे या. ऑटो खूप टफ आहे. असं इंस्टाला यूट्यूबला रील बघून व्हिडिओ बघून डायरेक्ट येण्याचा प्रयत्न करू नका. जर तुम्हाला खरंच एक्सपिरियन्स असेल ड्राईव्हचा तरच या.
ॲडव्हेंचर रस्ते भरपूर आहेत. काही काय करतात, अरे यूट्यूबवर बघतात आणि येतात. खूप येतात आता, असं खूप झालं आहे. त्याच्यामुळे रायडर आता खूप वाढलेत यूट्यूबवर बघून हे करून. हे बघा रस्ते, काही ते ॲडव्हेंचर पण आहे, रस्ते पण डेंजर आहेत. आणि खाली काजा इथनं आहे आपल्याला 19 किलोमीटर. अरे परत उतरण लागली. हा बघा रस्ता नुसते खाल वर, एक डोंगर चढायचा तर दुसरा डोंगर उतरायचा. नहीं तो ड्राइव करना किसी के भी बस की बात नहीं है राइड करने की. पण राकेशची खरंच, राकेशला मानलं मी. फर्स्ट राईड असून सुद्धा त्याला आणलंय असंच. खूप चांगली गाडी चालवतो तो. उलट आमच्यापेक्षा बोलायला गेलं तर आमच्यापेक्षा पण चांगली चालवतो. इंजिन ब्रेकिंग वगैरे प्रॉपर करतो तो. मागे मी 2 नंबर आणि दिल्लीवाला आपला रायडर, तो पण आपल्यासोबतच आहे. आणि पुढे आहे राकेश एक्सपल घेऊन. सुनसान रास्ते पे जा रहे 4 बाइक. काय व्ह्यू वाटतं ना, ड्रोनने तर अजून 1 नंबर वाटला असता. आणि आता चांगला रस्ता लागलेला आहे आपल्याला. मगाशी थोडासा ऑफरोड होता. काजा आता इथनं असेल आपल्याला 10 ते 12 किलोमीटर. काजा 11 किलोमीटरला आहे काजा आपल्याला. बोललो ना 10 ते 12 असेल, मी अंदाज लावल्या, पण मधला आकडा निघाला 11 किलोमीटर. पण एक गरज नाही पडली. आता काजापर्यंत पोचलोय. थर्मल पॅन्टचे थर्मल, जॅकेटचे थर्मल आणल्यात. ह्याची तर आम्हाला गरजच पडली नाही, काहीच थंडी लागली नाही. मला वाटलं मी थंडीचे कपडे एवढे आणलेत ना, 3 थंडीचे कपडे आणि थर्मल अलग. थंडी नाही इकडे. सावली आली, हेल्मेटचा ग्लास लावा काढा, लावा काढा. इथे थांबणारे मॅगी बनवायला. पुढे जायचं का? इथे सावलीन झालीच ती. पुढे परत सावली नाही भेटणार. मग इथेच बनवू, गाड्या इथे लावूया. तर बाईक इथे पार्क करून मस्त आपण मॅगी बनवूया. कडक जागा आहे ना, तुला गाडी मी स्टँडला लावा लागेल. आणि मॅगी पण हे पकडो. यात आपले मॅगी आहेत. 1 2 3
5 जनों में 4 पैकेट हो जाएंगे ना। चलो आ जाओ। आपण आता लावत आहे मॅगीसाठी सेटअप। ओके चलो आपला सेटअप परफेक्ट लागलेला आहे। हा बघा आता इथे आपण बनवणार आहे मॅगी। हां हे जे बनवले ना ही मॅगी आणि हा सूप, आता मी याला कॉम्बिनेशन करणार। हां मॅगी सूप बनवणार आणि मग खाणार। नाही इथली मजा बघा। हा लोकेशन बघा राकेश, या लोकेशन बद्दल काय बोलायचं आहे तुला? लोकेशन एक नंबरच आहे। पुन्हा येणार, आता बर्फ पडेल तेव्हा येणार। आता आम्ही बनवत आहे मॅगी आणि ही मॅगी वगैरे बनवणं, परत मॅगी आणि तिथे बनते वहिनी सूप बनवतात। आणि ही सगळी कमाल आहे ना, दादा मुले होते। हा दादानी हे सगळं आणायला नसतं सांगितलं ना तर ही मजा आम्ही घेऊ शकलो नसतो। तर त्यासाठी दादाला एक लाईक करा, दादासाठी एक आपल्या चॅनलला लाईक करा। अख्खा टॉप बॉक्स भरून दादानीच घेऊन आलाय का? किचन घेऊन आलाय दादा, टॉप बॉक्स भरून सर्व आणलंय। चिकन बनवायचा, मच्छी बनवायचा, मच्छी पण आणली सुकी, ती पण आपल्याला बनवायची आहे। परत हे मॅगीची पाकिटं, सूपची पाकिटं, सर्व रेडी सामान, चाय कॉफी वगैरे सगळा। दादा तूच सांग काय काय आणलंय, दादा सांगेल तुम्हाला पूर्ण डिटेल देईल ना। मी काय बोलतो, तुम्ही असं अरेंज कसं काय केलं? याची रायडिंग केलेली आहेत ना, त्याच्यामुळे कसं थोडा अनुभव आणि आपलं असल्यावर आपलं कसं आपलं घरचं आणि थोडं स्वतः बनवून खाल्ल्याने मजा आहे। दादा थँक्यू तू आल्याबद्दल आमच्या राईडला। आणि आपल्या ट्रॅव्हल स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्व व्हिडिओ लाईक करा, नक्की पहा। खूप एन्जॉय करायचं आहे। अजून एन्जॉय करायचं आम्हाला 5 दिवस 6 दिवस आपण एक नंबर। आणि इथे झाडं आहेत, तो वरती बघा थोडा थोडा स्नो दिसतोय डोंगरांवर। हे बघा चारही साईडनं आमचे डोंगर आहे, चारही साईडनं। आणि इथे आपला बाईक पार्क लागल्यात, इथे राकेशचे लागले आणि इथे आपला मॅगी हो रहा है कुकिंग आणि इथे सूप बनतोय। गाईज आता आपली मॅगी थोड्याच वेळात रेडी होत आहे, सूप पण रेडी होत आहे। नाही नाही चालू आहे, विजला नाही। आणि हा आपला ये अपने भाई अपने साथ ज्वाइन हुए, आपका नाम बताओ? सागर दिल्ली से है। कैसा लग रहा है हमारे साथ राइड करके? बहुत मज़ा आ रहा है यहाँ पे आपके साथ। मज़ा आ रहा है ना, हमको भी मज़ा आ रहा है आपके साथ। ये आप अपने साथ राइड करते रहेंगे। अभी कहाँ तक है हमारे साथ? आपके साथ मनाली तक। मनाली तक अपने साथ है। चलो तर गाईज आपण आता चाललोय पाणी आणायला, का आपल्याला पाणी लागणार आहे मॅगीसाठी। तर बघूया दादानी शोध लावलाय पाण्याचा। आणि इथलं पाणी बोरिंगचं जरी असला ना तरी चव आहे पाण्याला। इथून झाडाच्या वरून क्रॉस कर, क्रॉस हे बघा वॉटर क्रॉसिंग। इथे वॉटर क्रॉसिंग आहे छोटीशी। हे मला जब दादा तुला कसा शोध लागलाय काय दादा? हा तुला शोध कसा लागलाय पाणी? तो काम करतो ना, हां त्याने सांगितलं लेफ्ट साईडला इकडे हां हे बघा हँडपंप आहे। इथे हँडपंप आहे, इथनं आपण पाणी भरून घेणार आहे। तर गाईज आपली मॅगी रेडी झालेली आहे। आता मॅगी खाणार आणि इथे सूप थोडं जाड झालता म्हणून दोन्ही इथे आता सूप बनवायला परत ठेवलं आहे। हे बघा हां 5च। मॅगी आता मी घेतली आहे।
किती असा एक खड्डा बनवायचा हा आणि त्याच्यात सूप टाकायचं अंड्याचं टाकतो. आणि आता होईल तो मॅगी सूप. रेसिपीचं नाव काय? मॅगी सूप. तर चला खाऊया. तर गाईज आपलं मॅगी आणि सूप झालं पिऊन भारी लागला. इथे येऊन बनवून खायचा एक वेगळाच आनंद आहे. मस्त. इथे आम्ही इथे काल मागच्या ब्लॉगमध्ये बघायला आपण सुकट बनवलेली, आज मॅगी सूप बनवला. एन्जॉय, मजा येते कॅम्पिंग करून खायची, खूप मजा येते. आता आपण जाणार आहे इथनं काजा. हा बघा आता समोर अजून एक गेट आले आहे. कमाने एक नंबर बनवले आहे तिथे. असं कोणत्या का विलेजमध्ये घुसायच्या अगोदर भारी केला आहे. आपण गेट किट आहे हा, गेट किट. आणि समोर विलेज बघा. विलेज असं वाटतच नाही ना, पूर्ण सिटीज वाटते. हे बघा रायडर बघून लगेच हे होतात, खुश होतात. आता आपल्याला जायचं कुठे आहे? काजामध्ये तर आलोय आपण. बस स्टँड काजामध्ये एंटर मारलाय. मनाली आहे इथनं 201 किलोमीटर. लोसर 57. बघा त्यांचं काय प्लॅनिंग चाललं आहे. न्यू काजा पेट्रोल पंप हॉस्पिटल. फ्युअल अप पण करून घ्यायची आपल्याला गाडी, बाईक. स्टॅच्यू जवळ, बुद्ध स्टॅच्यू जवळ. आणि हा जायला पण ॲडव्हेंचर रोड. हा बाबा चढेल का? काहीच गाडी चढ. हा फायनली चढाली. फर्स्ट गेरूर होती, मला वाटलं आता नाही चढत. चढली पण. आणि राकेशची डबल सीटला चढली. ॲडव्हेंचर बाईकचा नादच वेगळा ना. हे बुद्ध स्टॅच्यू आहे. इथला व्ह्यू आहे. तिथे आपले इंडियाचे 2 फ्लॅग आहेत. स्टॅच्यू जवळ ना. आता आपल्याला फ्युल अप करायचं आहे काजामध्ये. हाकामध्येच थांबलाय. हा रॉंग साईडनं कुठनं आलाय रे. स्पिती व्हॅली. वेलकम टू स्पिती व्हॅली. पोचलो. तर आपण काजामध्ये फ्युल अप करून घेत आहे आता. चलो फ्युल अप करते काजामध्ये. 400चा आपला पेट्रोल बसलेला आहे. काजामध्ये आपला फ्युल अप. हा बघा समोरचा व्ह्यू. चला Your beauty's so amazing. I will always hold you down. Your heart will be kept safe and sound. But I don't wanna love you when I'm fading. You're the picture perfect, you're what my mind painted. And I don't wanna lose
करणार आहे कॉमिक. नंतर त्याच्यानंतर हिक्कीम पोस्ट ऑफिस, वर्ल्डचा हायेस्ट पोस्ट ऑफिस आहे तो. त्याच्यानंतर लांजा वगैरे आणि चिच्चम ब्रिज बघूया आज झालं तर. आज जे कवर होतील स्पॉट ते करणार आहे. राहिलेले स्पॉट उद्या कवर करून पुढे निघणार आहे आपण. उद्याचा स्टे आपल्याला चंद्रताल, हां चंद्रताल किंवा त्याच्या आसपास कुठेतरी करूया. रस्ता चांगला आहे, चढण आहे आणि रस्ता पण चांगला आहे. असं असल्यावर काही वाटत नाही. गाईच पूर्ण चढण आहे आणि 40च्या वरती आपल्या काही गाड्या पळत नाही. हे बघा स्पीड कितीही करा 40च आहे. म्हणून ज्या मोसममध्ये पळतात त्या मोसममध्येच आम्ही गाड्या पळवण्याचा प्रयत्न करतो. बघूया काय बोलतात. आता कॉमिकला जायचं. हाँ चलो कॉमिक जाते चलो. तर पहिला अगोदर आपली मोनेस्ट्री होणार आहे कॉमिक. हे काय नाइंसाफी, कॉमिक मोनेस्ट्री बोलली का लगेच रोड खराब. ॲडव्हेंचर एवढी परीक्षा, हे तो नाइंसाफी आहे. ठीक आहे तरी जाणार आम्ही, तरी जाणार कसा पण असू दे रोड. हां काय कॉमिक फेमस आहे, आता जाऊन समजेल. आता आलो आहे तर सर्व करून घेऊ ना. काय झालं काय माहिती घेतो आपण. चला जराशी माहिती घेतली. काय नाही त्याच्याकडनं माहिती घेतली जराशी. तो जाऊन आला ना, मग त्याला विचारलं. आता त्याला माहीत, तो त्याच्याशी बोलत होता. गाईज हा रस्ता बघा कसा. आपल्याला कुठे जायचं आहे, अजून खूप पुढे वरती जायचं आहे. आणि असाच आहे रस्ता, एडवेंचर भरा रास्ता. एडवेंचर भरे आदमियों के लिए एडवेंचर भरा रास्ता ही. एडवेंचर भरे आदमियों को एडवेंचर भरा रास्ता. अपन बुलेट लेके एडवेंचर कर रहे हैं. अपना यूनिकॉर्न भी यहाँ आ जाता, मालूम है क्या. आराम से आ जाता. गाईज हे बघा आम्ही अर्ध्या रस्त्यावर चढलोय आणि हा इथला व्ह्यू बघा. भारी वाटतंय ना. ना समोर स्नो आहे डोंगरावर. सुपर. इंडियाचा हायेस्ट पोस्ट ऑफिस तिथे आपण पोचलेलं आहे हिक्कीममध्ये. हा बघा सर्वात हायेस्ट पोस्ट ऑफिस आहे हा. तर इथं बाईक लावणार आहे. थांबा फिरून ना मागे लावूया. तर गाईज आपण इंडियाचा हायेस्ट पोस्ट ऑफिस आहे हा आणि इथे आपण पोचलेलो आहे. बघू शकता हा आहे इथला व्ह्यू बघा काय भारी आहेत. आणि बायकर लोक पोचलेत, त्यांचे स्टिकर आपला पण इथे लागेल आज आणि आत्ताच. तर आपण आता वरती जात आहे पोस्ट ऑफिसच्या इथे बाईक घेऊन. आपली बाईक आणि आपण वरती पोचत आहे हायेस्ट पोस्ट ऑफिस जवळ. बघा
पोचलो फायनली हायेस्ट पोस्ट ऑफिस इंडिया चा. गाईस पोचलेलो आहे फायनली. आणि हा बघा इथले आहे भारतीय डाक विभाग, विश्व में सबसे ऊंचाई पर स्थित शाखा डाकघर सिक्किम में आपका स्वागत है. ऊंचाई की याची उंची आहे समुद्र तलापासून 14,556. हायेस्ट इन मेस्ट्रॉट 4440. तर गाईस आपण आता इथनं निघत आहे. चलो सर्वात वर्ल्डचा इंडियाचा हायेस्ट पोस्ट ऑफिस होता. आता इथनं आपल्याला खाली यायचं आहे. खूप एन्जॉय केला इथे, डान्स वगैरे केला, आपल्या आगरी डान्स केला इथे. वर्ल्ड हायेस्ट पोस्ट ऑफिस. गाइस इथनं थोडंसं वॉटर क्रॉसिंग नाही, पर 4 व्हीलरवाल्यांना काय प्रॉब्लेम येतो तर काय माहिती याला. अरे हां डेंजर रस्ता आहे 4 व्हीलरसाठी. हे बघा समोर बघा बर्फ, स्नो के पहाड़, बर्फ वाले डोंगर. आणि पूर्ण जिथनं आम्ही काजावरनं वरती चढलो आहे सिक्कीम पोस्ट ऑफिससाठी. आणि इथनंच आपल्याला बाकीचे पॉईंट आहेत. सर्व रस्ता असाच आहे ॲडव्हेंचर. आणि समोर बघा काय दिसतंय, स्नोवाले पहाड. इथे आहे ना कावा चाय भेटते, पण आपण तर सर्व बरोबर आणलंय बनवायला. हा बघा इथला व्ह्यू काही सुपर आहे ना. आणि आपल्याला आता लागलेला आहे चांगला रस्ता. हा बघा 1 मिनिट राकेश काहीतरी बोलतो. हां त्याने काय टाकलेला आता ते बघावं लागेल. थांब साईडला लाव. पोचलोय कॉमिक मॉनेस्ट्री. आणि ते थंडावा आहे. हे बघ ही समोर दिसते ती आहे कॉमिक मॉनेस्ट्री. बाईकचा ना पूर्ण काहीतरी आवाज म्हणतात कचकच, बघावं लागेल थांबून. आणि आपला दिल्लीवाला भैया पोचलेला आहे ऑलरेडी कॉमिकला. हे बघा आपण पोचलोय कॉमिक मॉनेस्ट्रीला. चलो गाड़ी लगाते इधर. वर्ल्डचा हायेस्ट टॉयलेट, कोणाला जायचं असेल जाऊ शकता. ते बघा समोरच. तुम्ही सगळे बघितलं असेल वर्ल्डचा पोस्ट ऑफिस. तर तुम्हाला आता दाखवतो वर्ल्डचा हायेस्ट टॉयलेट. किसको करना है करके आओ, अलग ही सुकून मिलेगा. तर आपण आता जात आहे लांजा. आणि लांजाला ऐकून आहे की स्टार हेजिंग खूप छान होते, कडकवली एकदम. आपण मागच्या ब्लॉगमध्ये पण मी केली होती बघू शकता, पण त्याच्यापेक्षा पण भारीवाली बोलतात. जर वेदर क्लिअर असेल तर लांजाला पण स्टार हेजिंग होते. जर क्लिअर असेल तर आपण करणार. आणि आता थंड हवा चालू झाली. हात जाम झाले जाम. भेटलेली ना पण तिथं
वहिनी गरम होतं का? बाबा मी अशी वरले ना मी वरती तर लगेच सांगतो कॉफी होता ना तिथं मी अंगलोच पण नाही घेतलं गाईज आता आपण बनवत आहे कॉफी हिमाचलमध्ये. चला हे बघा, ही आहे दूध पावडर आणि जाम थंडी आहे. आणि हे कॉफीचे पाकिट आहे. अगोदर दूध उकलला का कॉफी टाकूया आपण? त्यांना टाकू. हां गाईज इथं गोप्रोची बॅटरी पण लगेच हे होत आहे, फुल आहे तरी डायरेक्ट बंद होते. आणि कॉफी बनवली, मजा आली कॉफी बनवून, पिली पण हात वरखडले, हातांची दुर्दशा झाली. आणि मजबूत थंडी, कारण का इथे बघा डोंगरावर तुम्हाला स्नो दिसत असेल, ती हवा येते थंडगार थंडगार, म्हणजे काय सांगू. स्नो भेटला नाही पण स्नो नुसतं डोंगरावर बघायला भेटलाय. आणि वहिनीची तर अवस्था बेकार झाली. वर्ण वैदीनी थंड पाण्यात भांडी धुतली. हा खाली आहे लांजा, लांजाला जायचं आहे. अरे गधे गधे साइड बीच में मत आना गधे. गधेच आहेत का रे, काय काय माहिती. हा गधेच आहेत, गधेच आहेत, गायी पण आहेत. ॲडव्हेंचर ॲडव्हेंचर करत करत आलोय आणि आपण पोचलोय लांजा. हा बघा समोर आहे लांजा मॉनेस्ट्री. हां आणि मजबूत थंडी आहे. मी विचार होतो कॅम्पिंग करायचं रात्री, घंटा इथं एवढ्या थंडीत कोण कॅम्पिंग करेल. ही मॉनेस्ट्री आताच बघून घेऊ, सकाळी आपल्याला निघताना टेन्शन नको, डायरेक्ट निघू शकतो. इथे पावती फाडतात वाटते. तर गाईज आता आपण पोचलोय बुद्ध स्टॅच्यू जवळ. हा बघा सर्वात हायस्ट टॉपला, आणि थंडी तर मजबूत आहे. तिथनं आलो आम्ही, पण आता हेडेक करायला लागला आणि श्वास घ्यायला थोडासा हेवी वाटतं. हा बघा काय कसं वाटतंय वहिनी, तुमची फिलिंग काय? बघ ना केदारनाथ 9 घंट्यात चढलेलो, काहीच वाटलं नाही. हां इथे ऑक्सिजन नाहीये. ॲडव्हेंचर काय वहिनी, फील कसा आहे इथला? ॲडव्हेंचर ॲडव्हेंचर करायला आलो. चलो अभी चलते हैं की मॉनेस्ट्री की तरफ और उधर अपन स्टे ले लेंगे, आसपास देख लेंगे. भाई लांजामध्ये मजबूत थंडगार आहे आणि ऑक्सिजनची पण थोडीशी कमी आहे इथे, थोडी म्हणजे भरपूर. डायरेक्ट हेडेक होतो ऑक्सिजनची कमी असल्यावर. आता विचार करा आम्ही तर आता आलोय विंटरमध्ये, इथे काय अवस्था होणार. तेव्हा ॲडव्हेंचर करायला चाललाय बघ आपला दिल्लीवाला बंदा, ॲडव्हेंचर बॉय. आपल्याला नाही करायचं सध्या ॲडव्हेंचर, ॲडव्हेंचर खूप झालं आहे. आणि आपण आता निघालो आहे की मॉनेस्ट्रीच्या साईडला.
तर तिकडेच कुठे बघूया स्टेसाठी काय ऑप्शन आहे का तिकडे जाऊ. आता बघा कसला डेंजर, दोन्ही साईडचे डोंगर पोखरून बनवलेला आहे. खरंच खूप डेंजर रस्ते बनवलेत. वहिनीला मजा आली. आता वाटतंय थंडी गेली, रांगाची हालचाल केल्यावर थंडी जाणार. हा बघा आपण कुठनं चाललोय, कुठे चाललोय. अशा टर्निंगला हॉर्न द्यायचा, गाडी स्लो करायची आणि बघत जायचं. कारण का इकडचे ड्रायव्हर तर पायलटच आहेत, ते फास्ट येतात. हा बघा रस्ते. परत आपण काजामध्ये आता उतरतोय. हा तिकडनं एक सर्किट आहे, तो ॲडव्हेंचर करत एकिम पोस्ट ऑफिस नंतर लांजा मध्ये अजून 2 मोनेस्ट्री आहेत, त्या करून आम्ही आता परत काजामध्ये उतरतो. आणि काजामधून तुम्हाला की मोनेस्ट्रीला जाऊ शकता. ते तुम्हाला ते सर्किट करून काजामध्ये येणंच आहे. काजा 4 किलोमीटर. रस्ता बघा खालचा, काय डेंजर, खडक. आपण आता काजाच्या थोडासा 2 ते 3 किलोमीटर मागे आहे, तिथे आपल्याला रूम भेटणार. फोन केला तर आपल्याला तो माणूस एक काजामध्ये भेटलेला, तर आता आपल्याला तिथे रूम भेटे. तर आता जाऊया. फक्त काय 7 मिनिटावर रस्ता आहे आपला. तर गाईज आम्ही परत एकदा फायनली काजामध्ये थांबलो आहे आज. कारण का पुढे जाणार होतो, पण नाही ठरवलं बरं काजामध्ये स्टे करूया आणि सकाळी लवकर इथनं निघूया. की मोनेस्ट्रीला जायचं होता स्टेला. आपला जो सोबत रायडर होता तो थांबला आहे की मोनेस्ट्रीला, पण आम्ही काजामध्येच थांबलो आहे. खूप थंडी होती, मग नाही बोललो पुढे नाही जायचं. दमलेलं सर्व, का एवढी ऑफ रोडिंग होती ना आज, डेंजरवाली होती. मग हे बा इथे ब्लॉग एडिट चालला आहे आपला, डाटा कॉपी चालला आहे. ब्लॉग एडिट करणार, जेवण करून मग झोपणार. तर तुम्हाला कशा वाटतात आमचे व्हिडिओ नक्की सांगा. ट्रॅव्हल स्टोरीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. आता जेवढे व्ह्यूज जातात तेवढे सबस्क्रायबर तर येऊ दे. काय बोलतो, चला भेटू पुन्हा नवीन ॲडव्हेंचरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.